हा मस्त गेटचा टेक गेलो गेटचा पूर्ण गेला किलोमीटर गेला. हां जागीरपूर इथून 1.5 किलोमीटर मंदिर आहे. गाईस चला आता आपण इकडे जाऊ. कोणतं रे? जागीरपूर. जहागीरपूरला. असं बोललं. तर चला गाईस जहागीरपूरला जाऊ. आता आपण चाललो सर्व इथून जहागीरपूर दर्शन. पैदल पैदल मारुतीचं. पैदल गाडी आहे का समोर? हो आहे ना. जे मग तुम्हाला दाखवली होती व्हिडिओ मध्ये. तर चला गाईस आपण मायडा गावाला पोहोचलाय. मायडा गावावरून जहागीरपूरला पलटाचा रस्ता जाताना म्हणजे अमरावतीला जाताना डाव्या हातात तसं म्हणा बोर्ड दिसतेच म्हणा. हे जहागीरपूरचं बोर्ड. इथून 3-4 किलोमीटर आतमध्ये गाव आहे. हे बघा ही कमान आहे इथून डाव्या हातावरच. तर चला काही जहागीरपूरला आपलं हनुमानजीचं चांगलं जागृत देवस्थान आहे. तर चला काही हा रस्ता तिथंच बांधला आहे. हा मस्त गेटचा टेक गेलो गेटचा पूर्ण गेला. जय श्रीराम. जय श्रीराम. 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर गेला. हां जागीरपूर इथून 1.5 किलोमीटर. श्री क्षेत्र महादेव 1.5 किलोमीटर. मारुती. आपण मंदिरापाशी पोचलाय. महारुद्र हे गेट आहे. चला आतमध्ये जाऊ. चला आतमध्ये जाऊ आपण. शेड वगैरे लावलाय आता. एक ढाक हां. तर काहीच मंदिर चप्पल काहीच आपण मंदिर. जय सियाराम. मंदिर आहे. जागृत मूर्ती देवस्थान. इकडेच मंदिर आहे. हे बघा गाईस श्रीमती हेमा मालिनीजीने मारडा ते जहागीरपूरचा जो रस्ता आहे तो त्यांनी रस्ता बांधला.
आपले दर्शन झाले जागीरपूरचे. तर काहीच आपण आजचा ब्लॉग आपण इथेच करू, खतम करू. आणि बघू शकता मागे जागीरपूरचं गेट आहे, मंदिरचं गेट आहे ते. तर काहीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत येतो. तर ओके बाय गाईस. चला अमरावतीच्या दिशेने वापस आपल्या घरी.